चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण नदीम श्रवण संगीतकार यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. नदीम श्रवण ही भारतातील बॉलिवूड चित्रपट उद्योगातील एक भारतीय संगीतकार जोडी आहे. त्यांचे नाव नदीम अख्तर सैफी आणि श्रवण कुमार राठोड यांच्या पहिल्या नावावरून पडले आहे. नदीम श्रवण हे 1990च्या दशकातील 2000च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी संगीत दिग्दर्शकापैकी एक जोडी होती. त्यांनी त्यांच्या रचनामध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय व अर्थशास्त्रीय संगीताचा जोरदार प्रभाव दाखवला आणि 1990 आणि 2000च्या दशकात ते एकमेव संगीतकार होते जे त्यांच्या जवळजवळ सर्व गाण्यांमध्ये 3 विशिष्ट वाद्यावर जास्त अवलंबून होते. एक बासुरी, सितार आणि शहनाई. या वाद्यांचा त्यांच्या मूळ मुठ्यापासून संबंध तोडल्याशिवाय आधुनिक पद्धतीने वापर करून नवीन संगीत शैली विकसित करणाऱ्या काही उदयोन्मुख संगीत दिग्दर्शकांच्या तुलनेत त्यांचे योगदान अद्वितीय आहे. त्यांना हिंदी चित्रपट इतिहासातील सर्वात यशस्वी आणि महान संगीतकारापैकी एक मानले जाते. त्यांनी आशिकी, साजन, फूल और कांटे, सडक, दिल है कि मानता नहीं, दीवाना, राजा हिंदुस्तानी अशा अनेक चित्रपटांना संगीत दिले. त्यांच्या सर्वात सामान्यपणे वैशिष्ट्यपूर्ण आणि आवडत्या गायकामध्ये कुमार सानू, अलका याज्ञिक, उदित नारायण याशिवाय अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, सोनू निगम, साधना सरगम, पूर्णिमा, जसविंदर सिंग नरूला, SP चित्रा यांचा समावेश होतो. त्यांच्या बहुतेक रचना फिल्मी गझल प्रकारामध्ये येतात कारण त्या गझल संगीताने आणि भारतीय शास्त्रीय संगीताने प्रेरित होत्या. त्यांनी समीर, आनंद बक्षी, फैज अनवर, हसरत जयपुरी, राणी मलिक आणि इतर अनेक गीतकारांबरोबर काम केले आहे. 12 ऑगस्ट 1997 मध्ये टी सिरीजचे मालक गुलशन कुमार यांची अंधेरी पश्चिम उपनगरातील जीतनगर येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी नदीम सैफीवर वैयक्तिक वादातून हत्येसाठी पैसे दिल्याचा आणि हत्येनंतर देश सोडून पळून गेल्याचा आरोपही केला. नंतर सैफीला निर्दोष मुक्त केले. सैफीने अखेर ब्रिटिश नागरिकत्व मिळवले आणि नंतर ते दुबईला गेले. तिथे ते यशस्वी परफ्युमरी व्यवसाय चालवतात. नदीम मुकेशमध्ये अजून सुद्धा ते एकत्र संगीत करीत राहिले. 22 एप्रिल 2012 मध्ये श्रवण कोविड-19 ने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन पावले. काही दिवसापूर्वीच त्यांना रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मुलाला आणि पत्नीला शहरातील दुसऱ्या वैद्यकीय सुविधेमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना बरेच पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक फिल्मफेअर पुरस्कार आशिकी 1991 मध्ये, 92 मध्ये साजनसाठी, 93 मध्ये दीवाना या चित्रपटासाठी, 97 मध्ये राजा हिंदुस्तानी या चित्रपटासाठी, पुन्हा 97 मध्ये राजा हिंदुस्तानीसाठी स्क्रीन पुरस्कार, 1998 मध्ये परदेससाठी स्क्रीन पुरस्कार, 2003 मध्ये राजसाठी झी सिने पुरस्कार. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेली शास्त्रीय रागावर आधारित गाणी बरीच आहेत. त्याची काही यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. धन्यवाद.